हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? मी कांचन आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मस्त मजेतच असाल. लोकेशन बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आले. तर मी आले गगनबावड्यामध्ये, गगनगिरी महाराजांच्या मठात, ज्याला गगनगड असे सुद्धा म्हणतात. तर गगनगिरी महाराज जेव्हा इकडे आले होते तर त्यांचा हा पहिला मठ आहे, त्यांनी स्थापन केलेला पहिला मठ आहे. त्यांच्याच नावामुळे या गावाला गगनबावडा असं नाव पडलं. सुरुवातीलाच प्रवेशद्वाराच्या बाजूला देव म्हसोबा यांचं स्थान आहे, तिथे दर्शन घेतलं. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आणि खूपच भारी वाटतं. इथं आल्यानंतर मनाला एकदम शांत असं वाटतं. हा खूप उंचावर असणारा मठ आहे. पहिल्यांदा इथे एक गुफा होती. गगनगिरी महाराज जेव्हा इकडे आले तेव्हा एक गुफा होती. इकडे वरती पाण्याचे कुंड सुद्धा आहेत. त्यांनी नंतर मग त्या गुफेचं मध्ये हा मठ स्थापन केलेला आहे. इथला आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आहे. खूप चांगलं नियोजन केलेलं आहे इकडे आजूबाजूला. परिसर एकदम स्वच्छ, चांगलं नियोजन. पिण्याचं पाणी वेगळं आहे. नंतर हातपाय तुम्ही धुण्यासाठी वेगळं पाणी आहे. इथे जेव्हा प्रसाद वगैरे असतो तर ते ताट वगैरे धुण्यासाठी पाणी वेगळं आहे. पिण्याचं पाणी पण एकदम थंडगार असं आहे. ह्या समोर जे तुम्ही पायऱ्या बघताय तर त्या प्रदक्षिणा घालण्याचा जो मार्ग आहे त्या पायऱ्या आहेत. इथे एक माकड होतं, ते स्वतःच नळ चालू करत होतं आणि पाणी पित होतं. जर तुम्ही इकडे आलात तर माकडांपासून सावध राहा. जर एकदम जवळ त्यांच्या मोबाईल नका नेऊ, नाही तर ते मोबाईलसुद्धा हिसकावून घेऊ शकतात. त्यानंतर इथे फ्रेश झालो, कारण की आम्ही सकाळी लवकर घरून निघालो होतो, एका लग्नासाठी गेलो होतो आणि ऊन खूप जास्त होतं. आम्ही संध्याकाळच्या वेळेला इथे आलो, त्याच्यामुळे खूप थंडगार वारा होता आणि खूप चांगलं वाटत होतं. त्याच्यानंतर आतमध्ये मठामध्ये गेलो. इथे सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत, जिथे पूजा केली जाते. तिथे दर्शन वगैरे घेतलं. बाजूलाच महाराजांचे सुद्धा स्थान आहे. मी आधीसुद्धा इथे येऊन गेली आहे, पण जेव्हा जेव्हा मी इथे येते मला खूप छान वाटतं आणि इथून अजिबात जावं असं वाटत नाही. इथे दगडामध्ये ह्या सगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि बघून इतकं छान वाटतं. वरच्या साईडला महाराजांचे समाधी स्थान आहे, ते सुद्धा एक मंदिर बांधलेलं आहे समाधी स्थानाजवळ. थोड्याच दिवसात इथे उत्सव आहे, तर त्याच्यामुळे सगळी तयारी चालू आहे. मठाच्या आजूबाजूला सगळे काम चालू आहेत. प्रदक्षिणेच्या मार्गावर सुद्धा काम चालू आहे. प्रदक्षिणेच्या मार्गावर देऊळ आहे, कुंड आहेत. हा बघताय तो हा गगनबावडा घाट आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे गावं आहेत. वरून बघताना खूप छोटे छोटे दिसतात, पण तुम्ही जेव्हा घाटाने जाल तेव्हा तुम्हाला ते गावं नक्कीच बघायला भेटतील. महाराजांची मूर्तीसुद्धा, पुतळासुद्धा इथे केलेला आहे. समोर एक उंबराचं झाड आहे. खूप शांत थंडगार असं वाटतं. इथे आल्यानंतर जावंसंच वाटत नाही, कारण की इथला परिसर आणि नेचर बघून इथेच राहावंसं वाटतं. तुम्ही नक्कीच इथे एकदा तरी भेट द्या. आणि गगनबावडा स्टँडपासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.